तर आचारसंहिता संपलेली आहे. लाडक्या बहिणींनो, हे काम तुम्हाला लवकर करायचं आहे. ते म्हणजे 2 कागदपत्र अपलोड केली. जर तुमच्या जवळ असतील तर लवकर अपलोड करायचे आहे. तर तुम्हाला 21 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे. तर काय आहे सविस्तर माहिती या योजनेबाबत आपण अपडेट घेऊयात. तर मित्रांनो, महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2 लाखाच्या आत आहे अशा कुटुंब लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येत होते. तर महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 18 ते 65 वर्षादरम्यान आहे अशा महिलांना योजनेचा लाभ दिला जात आहे. तर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेमुळे महायुती सरकार हे सत्तेत आलं तर डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. तर पुढच्या हप्त्यासाठी लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रमुख मुद्दा बनला होता. या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाल्याने निवडणूक निकालानंतर दिसून आले आहे. या योजनेवरून सत्ताधारी यांचे टीका जे आहे ते भरपूर सुरू आहे आणि केलेली आहे. तर पुढचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणींना 1,500 रुपये नव्हे तर आता 21 रुपये देणार आहेत अशी घोषणा महायुती सरकारने केली होती. तर त्याप्रमाणे आता एक नवीन अट घालण्यात आले आहे. ते म्हणजे या महिलांसमोर जे लाडक्या बहीण योजनेमध्ये जे महिला लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हे 2 कागदपत्र लवकर अपलोड करायचे आहेत. तर ते म्हणजे तुमच्या घरी 4 चाकी वाहन किंवा मोठे जे वस्तू असतील यासारखे म्हणजेच तर ज्या महिलांना निराधार योजनेचे पैसे येत आहेत, ज्या कोणत्या महिलांना वयोवृद्ध महिलांना पगार येत आहे अशा महिलांचे जे लाडक्या बहीण योजनेमध्ये सहभाग आहे अशा महिलांचाही लाडक्या बहीण योजनेमधील हप्ता जो आहे तो बंद होणार आहे. आणि मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या घरी किंवा त्यांच्या नावावरती 4 चाकी वाहन कोणतेही असो, म्हणजे ते मोठी स्विफ्ट असो, कार असो, कोणत्याही प्रकारचे मोठे मालवाहतूक वाहन असो, जर त्या महिलेच्या नावावरती असेल तर अशा महिलांचे अर्ज जे आहे तो बाद करण्यात येणार आहे आणि त्या महिलेला जे दिलेले पैसे आहेत ते वापस घेतले जाणार आहेत. आणि दुसरी अट म्हणजे त्या महिलेच्या रेशन कार्डमध्ये जर कोणी त्यांचा घरामध्ये पुरुष असेल किंवा स्त्री असेल, जर ते नोकरदार असेल, पती असेल, सासरा असेल किंवा त्यांचे वडील असतील, अशांना जर सरकारी नोकरी असेल तर त्यांचा हे अर्ज बाद होणार आहे आणि त्यांना याच्यामधून काढले जाणार आहे. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये ह्या अटी घातल्यामुळे भरपूर अशा महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद होणार आहेत आणि अशा महिलांचे जे 1500 रुपये जे महिन्याला येत होते ते बंद होणार आहेत. आणि ज्या महिलांचे या अटीमध्ये पात्र आहेत अशा महिलांना 21 रुपये हप्ता जो आहे तो पुढील महिन्यात देण्यात येणार आहे अशी माहिती. नवीन माहितीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.